आज जाणार होतो आपल्या गावाकडे जाबुकसरवाडीला. तुम्ही म्हणणार हे गाव कुठं आलं? तर बाबांनी ही आमचं गाव आहे महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवर आणि हे असा रूट आहे बघा. कसं आहे माहितीये का भावांनो, परिस्थिती माणसाला शहराकडे घेऊन जाते हो. नाहीतर स्वतःहून गाव सोडायची इच्छा कोणालाच नसते बरं का. वाटेवरून चालताना वाटेसारखं चालावं लागतं. आपण किती जरी सरळ असलो तरी वळणावर वळावंच लागतं. आणि इथं कोण कोणाच येत नसते भावा. इथं आपलं आपल्याला सावरायला लागते बरं का. गावात द्राक्षे बागेला द्राक्ष पण लागलेली आणि आपण आलो डायरेक्ट घरात. आणि हे आपलं गावाकडलं घर आहे बरं का. गावाकडे गेलाय म्हटल्यावर घरात बसली तिथे आणायला लावून दिलं तर दळपान. हे आपलं भावी इंजिनियर प्रमोद दादा. काय पण म्हणा, गावाकडलं गाव पण हे वेगळंच बरं का. या भावाचा एक विषय काय झालता बघा. असा सायकलवरनं प्रवास कोणी कोणी केलाय. असे शाळेला जाताना लहानपणी कोणाकोणी चेन पडू पाठवा त्यांना भेटू. आणि असं गावाकडे गेल्यावर दळप कोण कोण घेऊन जाते. आलतो मग आळाटीच्या मोऱ्याने चक्कीला दळा गेल्यावर हेन गाठ पडले. आमच्या भागातील गवारीचा बाजार मोठ्या प्रमाणात आळाटीतच होतोय. अन्नाड गेलतो बाजार करायला. अनार पण भाव आलेत म्हणून लगेच काढून दिला. गावाकडे आपल्याला अनाथ मक्काचा हुरडा पण चालतो. मग आम्ही ऐकतो दिला की का गावाकडची झोप म्हणजे एक स्वर्गातली झोप. कारण त्या झोपला